कारण तू जेव्हा संचालक मंडळामध्ये आलास ना तेव्हा मला एक उमेद वाटली होती की काहीतरी तू चांगलं करशील. पण तू जे बोललास ना की तरुणांनी येण्याच्या आधी जुन्यांनी जरा थोडंसं बदललं पाहिजे, जुन्या अजिबात बदलणार नाही, ते आणखीन आपल्या मुळाला घट्ट राहतील आणि आपल्याला कसं नामोद करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न कर. पण तू जायला नव्हतं पाहिजे, तू या संचालकांमध्ये हवा होतास. हे माझं वैयक्तिक नाही, माझं जाहीर मत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा सहकार आहे ना, हा सहकार ह्या महाराष्ट्राला ना निर्माण करणारा सहकार आहे. आपण वसंतदादा पाटील किंवा यशवंतराव चव्हाणांचं ऐकलं असेल की जेव्हा आम्ही वाचतो ना सोनवणे साहेब, तेव्हा ह्या महाराष्ट्राला जर चांगलं नेतृत्व कोणी दिलं असेल ना ते ह्या सहकार क्षेत्राने दिलं. त्यावेळी तुम्ही ते सगळे तरुण होते, हे सगळे तरुण होते 25 वर्षापूर्वी. पण यांनी कधी विचार केलाय का की आम्ही अशी एक वेळ येणार आहे, त्या वेळेनंतर आम्हाला कुठेतरी बाजूला होईल, तेव्हा आम्हाला नेतृत्व तयार करायचं आहे? केला का? तो एक नेतृत्व मला दिसत होतं, तोही नावमेद झाला. याला कारण काय? याचाही विचार केला पाहिजे. आणि मी जिथे जिथे डोळे साहेब ज्या ज्या ठिकाणी जातो ना, ज्या ज्या ठिकाणी, तिथे सगळीकडे नकारात्मक भाषण असतं. 2019 पूर्वी कोविड येण्याच्या पूर्वी आपल्याला काय सांगायचं? जागतिकीकरण आहे त्याच्यामुळे आम्ही बळी जातोय, त्या कारणाला आम्ही कुठेतरी बाजूला टाकलं. आता कोविडचं कारण आलं. अरे कशाला नकारात्मक करताय? आम्ही डाक्यांवरती ह्या संस्थेबद्दल एकही शब्द आवाजच्या काढत नाही. जे काय बोलतो ते एजीएम मध्ये बोलतो, कारण हा बोलण्याचा अधिकार आहे. कारण वसंतदादांनी सांगितलं की 365 दिवसांपैकी एक दिवस सभासद असतो, त्या दिवशी तुम्हाला काय, पण बाकीचे दिवस आमच्याकडे हे शब्द आहे. पण आपल्याला विनंती करतोय बाळासाहेब, सगळ्यांना विनंती करतोय, म्हणजे आमच्या बोलण्याकडे काही विषय आहे ते लक्ष नाहीये. मी काय बोलतोय आणि काय चाललंय ही तर चालायचं शोकांतिका आहे. का बडबडतोय, कोणाची वाद करतोय, आम्हाला त्याला महत्व द्यायचं की न द्यायचं हा नंतरचा विषय आहे. पण तरी आम्हाला बोलावं लागणार आहे. शेवटी कुठे ना कुठेतरी आमचे शब्द कोणाच्या तरी कानात पडणार आणि ते कायम राहणार एवढंच सांगतोय. जसं आम्ही सुवर्णकाळ या संस्थेचा बघितलाय ना, तसं आम्ही याच्यामध्ये सुद्धा आणि याच्यातून बाहेर पडलेलो नाही, कुठे जाणार पण नाही. ही संस्था कशी आम्हाला वरती आणता येईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. आणि जेव्हा जेव्हा यांना गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही उभं राहू. हा शब्द देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.